नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं इंग्लिश विथ पांचाळ सर या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत वर्णमाला। आणि या वर्णमालेत आधुनिक वर्णमालेचा आपण जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येते की एकूण 52 वर्ण आहेत। किती वर्ण आहेत हो? एकूण 52 वर्ण आहेत। त्यामध्ये वर्णांचे एकूण किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे पहा स्वर, आणि स्वर एकूण आहेत 14। त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्वरादी, आणि त्यामध्ये स्वरादी किती आहेत बरं? 2 आहेत। आणि त्यानंतर तिसरा प्रकार आहे व्यंजने, याचं दुसरं नाव आहे स्वरांत किंवा परवर्ण। आणि या घटकावर व्यंजने, स्वरांत, परवर्ण यावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न येतो, आणि ते किती आहेत? एकूण 36 आहेत। आणि जर आपण पाहिलं स्वरांचे एकूण 4 प्रकार पडतात, ठीक आहे। तर मग 4 प्रकार कोणते? पहिला प्रकार आहे ऱ्हस्व स्वर, आणि ऱ्हस्व स्वर किती आहेत? 5 आहेत। त्यामध्ये पहिला आहे अ, त्यानंतर ई, त्यानंतर उ, त्यानंतर ऋ, आणि त्यानंतर आहे ऋ। त्यानंतर दुसरा प्रकार आहे दीर्घ स्वर, आणि दीर्घ स्वर आहेत 3। यामध्ये आ, ई, त्यानंतर उ। यानंतर तिसरा प्रकार आहे स्वराचा संयुक्त स्वर, जे की 4 आहेत। मग कोणते आहेत 4? ए, ऐ, ओ, औ, हे आहेत 4 संयुक्त स्वर। आणि त्यानंतर चौथा प्रकार आहे जो महत्वाचा आहे, त्याचं नाव आहे इंग्रजी स्वर। आता इंग्रजी स्वर किती आहेत बरं? 2। कोणकोणते आहेत मग? ऍ आणि ऑ। ओके, तर अशा पद्धतीची आहे मराठी वर्णमाला। यानंतर आपण याचा पूर्ण सविस्तर अभ्यास करणार आहोत।